मी प्रकाश पारखे. मी सिद्धार्थ विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करतो. ही जी शिष्यवृत्ती आहे याच्या संदर्भाने बोलणार आहे. खरं तर आपल्याला असं वाटतं की मी 10वी झाल्यानंतर काय करू. तुला काय व्हायचंय 10वी झाल्यानंतर? पोलीस व्हायचं, इंजिनिअरिंग. दीदी तुला काय व्हायचं? तू हां इंजिनिअरिंग. दीदी तू काय करणार? एक नंबर. ओके. आता हे सगळं करताना इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, अशा 800 पेक्षा जास्त संस्था आहेत की ज्या संस्था तुम्हाला आता मदत करणार. वडिलांची परिस्थिती नाही, मग आपण शिकणार कसं? विशेषतः शेतकऱ्यांची, कामगारांची आपण मुलं आहोत. आणि त्याच्यामुळं जेव्हा आपल्याला शिकायची अडचण येते तेव्हा मग घरच्यांना प्रश्न असतो की आपला मुलगा मुलगी हुशार आहे, त्यांच्याकडे नॉलेज आहे, पण त्यांच्याकडे आपल्याकडे पैसे नाहीत. मग अशा वेळी मी अशी एक योजना आलेली आहे की या योजनेच्या अंतर्गत 800 पेक्षा जास्त अशा संस्था आहेत की ज्या तुम्हाला हायर एज्युकेशन देतात. आणि हे हायर एज्युकेशन मिळेल कर्ज फक्त 3% व्याजाने शिकायला कर्ज मिळेल. जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, जेव्हा तुम्ही ते काम करायला लागाल, तेव्हा ते पैसे तुम्ही फेडणार आहात. तोपर्यंत फेडण्याची आवश्यकता नाही, ते पैसे देण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने एक वेगळी योजना आपल्यापर्यंत आलेली आहे. यासाठी माझा फोन नंबर लिहून राहू दे तुमच्याकडे. तुम्हाला यातली काही अडचण आली, तुम्ही 10वी झाल्यानंतर तुम्हाला शिक्षणासाठी पैशाची कमतरता आहे किंवा तुम्हाला मेडिकलला जायचंय, इंजिनिअरिंगला जायचंय, वेगळ्या IT क्षेत्रामध्ये जायचंय, पण तुमच्याकडे पैसे नाहीत, अशा वेळी तुम्ही या योजनेचा 8888288289 8888 288 289 एकदम सोपं क्षेत्रात जायचंय. पण आपल्याला माहिती आहे की या सगळ्या क्षेत्रामध्ये जायला खर्च असतो. तिथलं राहणं, तिथलं खाणं, तिथला इतर खर्च, त्यानंतर साहित्य, या सगळ्यासाठी खर्च येतो किंवा फी. आता मुलींना तर फी, सगळं शिक्षणच मोफत आहे. आता खरं तर मुलींना सगळं शिक्षणच, अनेक जे डिप्लोमाज आहेत, डिग्री डिप्लोमाज, तिथे आपल्याला मोफत शिक्षण आहे. तुम्हाला माहित असेल मागच्या वर्षापासूनच ती योजना सुरू झालेली आहे. पण अशाही अवस्थेमध्ये ज्यांचं उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना बँकेमध्ये जाऊन एक फक्त साधा अर्ज करायचा आहे. आणि अर्ज करून अतिशय साधी साधी कागदपत्र आहेत, ती कागदपत्र करून आपण 3% व्याजानं कर्ज घेऊ शकतो. आणि आयुष्यामध्ये जे जे आपल्याला काही शिकायचंय ते सगळं शिकण्याची सोय आपल्याला असणार आहे. तुम्हाला कुठेही अडचण आली, मला एक कॉल करा. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं, याच्यामध्ये राष्ट्रीय शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्यासाठी जे जे काही नवीन शिक्षणाची तंत्र आहेत, ही तंत्र सगळी त्याच्यामध्ये आलेली आहेत. काही अडचण आली तर सरांना सांगा, मी त्यांच्याशी बोलेल. थँक्यू सो मच. थँक्यू.